आणखीन एक व्हिडिओ व्हायरल गेला ज्याच्यामध्ये मुंबई लोकलमध्ये दोन लोक एकमेकांशी भांडणं करतायत. भांडणं कुठून सुरू झाले, काय सुरू झाले हे मला माहित नाही, पण फायनली येऊन भाषेवरती येऊन ते थांबलं. आता भाषेवरती कोणी कुठली भाषा बोलली पाहिजे, कुठली नाही बोलली पाहिजे ह्याच्यावरती ऑलरेडी आपण बरंच बोललोय बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये. पण जे काही चालू आहे ना हे देशासाठी बिलकुलही चांगलं नाही आहे. डायव्हर्सिटीला लिव्हरेज करायचं सोडून लोक आपापसात भांडत बसलेत आणि ह्यालाच म्हणतात द ट्रायबल इको चेंबर. हे फक्त इथेच नाही, कंपनीजमध्ये सुद्धा लागू होतं. कंपनीजमध्ये सुद्धा बघा लोक डायव्हर्सिटीला लिव्हरेज करायचं सोडून आपापसात भांडत बसतात. हा माझ्या डिपार्टमेंटचा नाहीये, हा सेल्सचाच आहे, त्या ऑपरेशनचा विषय चालू आहे, तू इथे काय करतोयस. डिपार्टमेंटमध्ये गुड बनायला चालू होतात, स्वभावांमध्ये गुड बनायला चालू होतात. एवढंच लोक थांबत नाहीत तर जॉग्राफिकल वरती पण येऊन थांबतात. हा माझ्या जिल्ह्याचा आहे, हा माझ्या शहराचा आहे, हा माझ्या राज्याचा आहे आणि मग त्याच्यावरनं परत गुट तयार व्हायला सुरू होतात. एवढंच नाही, कास्ट रिलीजन वरती लोक गुट पाडायला सुरू करतात की हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या रिलीजनचा आहे, हा माझ्या रिलीजनचा नाही आहे. आणि मुळात डायव्हर्सिटी ही नाना प्रकारची असते आणि त्या डायव्हर्सिटीला कुठेतरी लिव्हरेज करायचं सोडून लोक आपापसात भांडत बसतात आणि मग जेव्हा हे भांडणं एका पातळीच्या वर जातात ना तेव्हा हे देशासाठी चांगलं नसतं आणि कुठल्याच कंपनीसाठी चांगलं नसतं. कुठली कंपनी असेल, कुठलाही देश असेल, त्या डायव्हर्सिटीला आपण लिव्हरेज केलं पाहिजे, त्याचा फायदा घेतला पाहिजे, ना की आपापसात भांडलं पाहिजे. कारण भांडण केल्याने त्या देशाचंही भविष्य कुठेतरी चुकीच्या मार्गावरती जाऊ शकतं आणि कंपनीचं तर डेफिनेटली जेव्हा लोक भांडतात ना नुकसान नक्कीच होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं ह्या विषयामध्ये जरा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.